मोदी साहेब त्यावेळेस बोलले होते 2014च्या निवडणुकीमध्ये का काळं धन वापस आल्यानंतर एकेकाच्या खात्यामध्ये 15 ते 20 लाख रुपये टाकणार आहे. औरंगाबादमधील एका शेतकऱ्याच्या जनधन खात्यावर 15 लाख रुपये जमा झाले. मग काय, या शेतकऱ्याने आपल्या स्वप्नातलं घर बांधलं. मात्र त्यानंतर जे काही घडलं ते तुम्ही एकदा पाहाच. या शेतकऱ्याला असं वाटलं की पंतप्रधान मोदींनी हे पैसे आपल्या खात्यात टाकले आहेत. मोदी साहेब त्यावेळेस बोलले होते 2014च्या निवडणुकीमध्ये का काळं धन वापस आल्यानंतर एकेकाच्या खात्यामध्ये 15 ते 20 लाख रुपये टाकणार आहे. तरी बी माझ्या खात्यावर जरी शासनाची रक्कम जमा झाली असेल तरी कमीत कमी बँकेने किंवा शासनाने कमीत कमी 7 वर्षाची कर्जफेड म्हणून मी ते कर्ज भरण्यास तयार आहे. मात्र नंतर आवटे यांच्या खात्यावर ही रक्कम चुकून जमा झाल्याचं बँकेच्या आणि ग्रामपंचायतीच्या लक्षात आलं. 17 ऑगस्ट 2021 पासून तर 25 डिसेंबर पर्यंत एखाद्या खात्यात जमा होतोय आणि तो निधी म्हणजे 15 वित्त आयोगाच्या एका गावाच्या विकास कामाचा निधी. म्हणजे 6 महिने कुठली विकास कामे झाली नाही आणि संबंधित सरकारचा निधी एका विशिष्ट अल्पभूधारक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतोय आणि प्रशासनाला 4.5 महिने कुठल्याही प्रकारची माहिती नाही. या घटनेला परत एकदा प्रशासनामधील भोगळ कारभार हा सर्वसामान्य जनतेच्या समोर आलेला आहे. आता आवटे यांना हे पैसे परत करण्यासाठी बँकेने पत्र पाठवलंय.